ताम्हिणी घाटात खासगी बसचा भीषण अपघात, सुमारे 50 प्रवासी जखमी। माणगाव येथील ताम्हिणी घाटात दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी पर्यटकांना घेऊन जाणारी खासगी बस डोंगराला ठोकल्याने अपघात झाल्याने सुमारे 50 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील सावन आयबी ऑटोविंग प्रायव्हेट लिमिटेड शोरूममधील कर्मचारी दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी 2 खासगी बसमधून रायगड जिल्ह्यातील काशीद बीच येथे पर्यटनासाठी निघाले होते। सकाळी 11 वाजताच्या सुमारास ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीत आल्यावेळी टाटा कंपनीची बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने घाटातील अवघड वळणावर ही बस डोंगराला ठोकली। हा अपघात एवढा भीषण होता की बसची समोरील बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली। या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे व पोलीस कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तातडीने उपचाराकरिता रुग्णवाहिका खासगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवण्यात आले। काही जखमींना गंभीर तर काहींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत। यावेळी उपजिल्हा रुग्णालयात बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली होती। उपजिल्हा रुग्णालयात जखमींनी एकच टाहो फोडला होता। तसेच मागील काही दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी थार गाडी कोसळली होती त्याच ठिकाणी 1000 फूट दरीत कार कोसळून कार चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली आहे। माणगाव येथून सचिन पवार यांची रिपोर्ट।